तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावच्या 3 अल्पवयीन मुली घरून निघून गेल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती। त्यामुळे या तिघींचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे जळगाव जामोद पोलिसांनी या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपराध क्रमांक 578/2025 कलम 137(2) न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ, PSI नारायण सरकटे, नागेश खाडे, PSI स्नेहा शेडगे, सुनगाव बीट जमादार इरफान शेख, सचिन राजपूत, गजानन मानकर, संदीप रेंडे यांच्या पथकाने तपास करून सदर बेपत्ता मुलींना पुणे जिल्ह्यातील सुपे पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे। जळगाव जामोद पोलिसांनी 361 किलोमीटरचा प्रवास आणि 9 तासांच्या अथक परिश्रमानंतर या अल्पवयीन मुलींना शोधून काढल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। दरम्यान शिक्षिकेने घरी फोन करून पालकांना भेटावयास बोलावल्याने पालक रागावतील या भीतीने या तिन्ही मुली घरून निघून गेल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। अखेर या तिन्ही मुली पुण्याकडे जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना मिळून आल्या। पोलिसांनी या तिन्ही मुलींना गाठून त्यांना विचारपूस केली, त्यांची चौकशी केली, त्यानंतर त्यांना जामोदला परत आणले। त्यामुळे या तीनही मुलींचे अपहरण झाले नव्हते हे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील नागरिकांसह त्यांच्या पालकांचाही जीव भांड्यात पडला। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्केसह अर्शद इक्बाल, जळगाव।